नमस्कार मंडळी. तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. भाजी दिसायला अतिशय चमचमीत आणि चविष्ट अशी आहे. तर ही भाजी मी कशा प्रकारे केली किंवा कोणती भाजी आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी चंदन बटवा ही हिवाळी रानभाजी दाखवणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करू. इथे बघा, बाजारातनं मी 2 जुडी चंदन बटव्याची भाजी आणलेली आहे. हिवाळ्यामध्ये ही भाजी आपल्याला सर्वत्र बघायला मिळते किंवा सहज उपलब्ध असते. तसेच ही भाजी आयुर्वेदिक दृष्टीनेही फार लाभदायक आहे आणि हिला रानभाजी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर ही भाजी ओळखायची कशी? बऱ्याच जणीला हा प्रश्न असेल किंवा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींना किंवा नवीन गृहिणींना सुद्धा ही भाजी ओळखल्या जात नाही. तर मी आज तुम्हाला हे सांगणार आहे. तर हे चंदन बटव्याचं पान आहे. याची ठेवण बघा झिगझॅग पद्धतीने आहे, म्हणजे खालीवर असे या पानाची रचना आहे. ओळखायला अगदी सोपी आहे. तसंच याला फुलाचा तुरासुद्धा असतो. तर कधी हे व्हाईट किंवा पिंक कलरचे सुद्धा तुरे असतात. तर या पानाने आपण ही चंदन बटव्याची भाजी ओळखू शकतो. बनवायला अगदी सोपी आहे आणि सहज तयार होते. ही भाजी सुकी किंवा पातळसुद्धा करू शकता. तर आज आपण घोटीव या पद्धतीने ही भाजी करणार आहोत. तर आता ही भाजी मी निवडून घेत आहे. तर भाजी फक्त पानं घेणार आहोत आणि वरचा शेंडा घेणार आहोत. मेथीची भाजी निवडतो त्याप्रमाणे आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता असे हे आपण कवळे शेंडे घेतलेले आहेत. काड्या घ्यायच्या नाही. तर आता याच पद्धतीने आपण ही भाजी निवडून घेणार आहोत. अगदी सुकी भाजीसुद्धा मेथीची भाजी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे हिला तुम्ही करू शकता. पण आज मी घोटीव भाजी करणार आहे. तर या कुठल्याही प्रकारची डाळ किंवा पीठ वापरणार नाही आहे. तर भाजी निवडताना एक काळजी घ्यायची आहे. तर यामध्ये बघा असं हे जंगली गवत आहे. तर ही भाजी टाकली तर ही कडू लागते. त्यासाठी भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. आता ही भाजी निवडून झालेली आहे. एका टबमध्ये मी ही भाजी धुवून घेत आहे. तर पाणी टाकून स्वच्छ अशी ही भाजी धुवून घ्यायची आहे. आता 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेले आहे. त्यामध्ये 1 पळी तेल आणि चमचाभर मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तर आता ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची, त्यामुळे आपण ही भाजी शिजवून घेत आहोत. आता भाजी छान शिजत आली की यामध्ये 1 मोठा टमॅटो, 1 मोठा कांदा आणि 4-5 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहेत. आता हे सुद्धा आपण छान शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता भाजी मस्तपैकी शिजून झालेली आहे. आता गॅस बंद करत आहे आणि आपण याला घोटून घेणार आहोत. जर तुम्ही घोटून घेऊ शकत नसाल तर तुम्ही मिक्सरमध्ये भाजी थंड झाल्यावर सुद्धा फिरवून घेऊ शकता. तर याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे किंवा थोडीशी जाडसर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर मी इथे जाडसरच पेस्ट ठेवलेली आहे, बारीक पेस्ट करून घेतलेली नाही आहे. तर आता एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहोत. तेल गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकणार आहोत. आता जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण 5-6 लसूण पाकळ्या ह्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा टाकायच्या आहेत. आणि 3-4 लाल मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा आपण हिंग टाकणार आहोत. त्यानंतर बघा थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि थोडीशी हळद हे आपण मसाले टाकून घेतलेले आहेत. याला छान परतून घेतलं की त्यामध्ये आपण घोटून घेतलेली चंदन बटव्याची भाजी टाकणार आहोत. तर बघा तुम्ही भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे. तर आता परत छान मिक्स करून घेणार आहोत. ही भाजी खायला खूपच छान लागते आणि खूपच चविष्ट अशी ही भाजी तयार होते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि भाजीला आता छान 1-2 उकळी आणून घेणार आहोत. दिसायलाही मस्त दिसत आहे आणि ही भाजी तुम्ही पोळी बरोबर, भाकरीसोबत पानात वाढू शकता.
अगदी झटपट तयार होणारी ही रानभाजी तुम्ही नक्की करून बघा. चवीलाही खूप छान आहे आणि आयुर्वेदिक दृष्टीनेही आपण ही एकदा दोनदा आठवड्यातून खाल्लीच पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा ही भाजी बनवायला काहीच हरकत नाही आहे. तर बघा, भाजीला छान अशी 1-2 उकळी आणून घेत आहोत. तर इथं आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता एका सर्विंग बाउलमध्ये ही भाजी मी काढून घेतलेली आहे. तर बघा, मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. धन्यवाद.